नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास 5 नोव्हेंबर भागामध्ये भावना हॉलमध्ये शांत बसलेली असते. तिला असं बघून रेणुका चांगलीच सटकते आणि म्हणते, भावना अशा परिस्थितीमध्ये तेवढी शांत कशी बसू शकतेस? सिद्धू तुझ्या आयुष्यात येण्याच्या पहिले ह्या गोष्टीला न्याय मिळवून दिला असता तर वेगळी गोष्ट होती. माझ्या मुलाला हाताशी धरून हे सगळं करायला सुचतंय तुला? माहेरच्या लोकांबरोबर सासरच्याही लोकांची वाताहत होते ती फक्त तुझ्यामुळे. तू घरामध्ये आल्यापासनं नुसती भांडणं. सिद्धू आईशी धड बोलत नाही. तो घरामध्ये सारखं तुझी बाजू घेत असतो. आज तर त्याने कहरच केला. बघितलं ना यांच्याशी कसा वागला? आणि याला कारणीभूत कोण होतं? फक्त तू. तुझ्यामुळे तो आज स्वतःच्या बापावर धावून गेला. भावना ते काकू ते धावून कुठे गेले? रेणुका म्हणते, ज्या पद्धतीने तो वागत होता दुसरं काय म्हणायचं. माझा सिद्धू पार बदलून गेला. पहिले त्याला त्याच्या कुटुंबाशिवाय कुणीही महत्त्वाचं नव्हतं, पण तू आल्यापासनं तो आम्हाला काडीचीही किंमत देत नाही. भावना, आता खूप झालं. मी तुला ॲक्सेप्ट केलं, म्हटलं जाऊ द्या. माझ्या सिद्धूला तू आवडली, तू त्याचा संसार फुलवशील. पण नाही, तुझं आपलं माहेरचं रडगणं कायम चालूच. त्यांचे दुःखाचे डोंगर आम्ही काय सहन करायचे? भावना म्हणते, काकू तुम्हाला माहिती आहे का, अहो ह्या प्रकरणामध्ये व्यंकीला कुणीतरी अडकवलं आहे. तो निर्दोष आहे हो, त्याची काय चुकी आहे? रेणुका म्हणते, बास, तुझ्या माहेरबद्दल मला एक शब्दही ऐकायचा नाही. इकडे जयंत खूप गोंधळ घालतो. आता तो मोठ्या मोठ्याने रडतो आणि म्हणतो, जानू तू का गेली आम्हाला सोडून? तुझं हसणं, ते वावरणं माझं सारखं डोळ्यासमोर येतं. रडत म्हणतो, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. आता लक्ष्मी जयंतच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते, जावई बापू, आज तुमच्या जानूची आई तुम्हाला वचन देते, आजपासून तुम्ही माझे जावई नाही, माझा मुलगा आहात. संतोष म्हणतो, झालं. ह्या घरामध्ये मुलांची काही कमी होती का? अजून एक आला आणि तो पण वेडपट. संतोष त्याच्या भावाला म्हणतो, तू बघितलंस ना, स्वतःचं खरं करण्यासाठी ह्याने किती नाटक केलं. अरे मला तर दाट संशय, आपल्या जानूला ह्यानेच गायब केलं असणार. इकडे मात्र जानू खूप आनंदात असते. तिला काय माहीत नसतं की ज्याला ती आजोबा म्हणते ते लक्ष्मीचे वडील आहेत. पण नकळत लक्ष्मीच्या सगळ्या ट्रिक्स वापरून ती आजोबांना खाऊ घालते. आता आजोबांना तिच्यामध्ये त्यांची लक्ष्मी दिसते. कारण माहेरी लक्ष्मी जे जे काय करत असते तेच नेमकी जानू करते. आता आजोबा जानूची वाट बघत असतात. जेव्हा सई त्यांना खाऊ घालायला जाते तेव्हा ते खुणावतात, जानू कुठे? आता सईला काय लवकर कळत नाही, पण नंतर आजोबा तिला खुणेने पटवून देतात. ते अच्छा, तुम्ही तनुजाबद्दल विचारताय का? आहे ना, आहे, ती पण आहे. ओ, तुम्हाला खाऊ घालण्यासाठी तिला पाठवू का? ओके ओके. भावना आता नेमकी विश्वाच्या घरी आलेली असते. ती आता व्यंकीसाठी मनापासून प्रयत्न करते. तेवढेच जानू येते आणि ललिताला म्हणते, काकू ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आ? ललिता म्हणते, ड्रायव्हर गाडी काढतो आ? तेवढेच जानूचं लक्ष भावनाकडं जातं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती भावना ताई. आता भावना पण शॉकून बघायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.